आता लोक दगड मारतात, आंब्याच्या झाडाला मारतात, बाभळीच्या झाडाला कोण मारणार? पण आपण का कमी पडलो? लोक आपल्याला का सोडून जात आहेत? हा विचार ज्या दिवशी ते नेतृत्व करेल त्या दिवशी सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. ते आता विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. बाकी कुठल्याही विषय आमची चर्चा झालेली नाही. जेव्हा माणसाकडचे सगळे पर्याय संपतात, माणूस प्रचंड अडचणीत असतो, तेव्हा परमेश्वराची आठवण येते. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आपल्यासोबत आहेत. शिवसेना फुटली, 6 खासदार परत एकदा शिंदेकडे वळालेत, पण त्याचं खापर देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडण्यात येते. आता लोक दगड मारतात, आंब्याच्या झाडाला मारतात, बाभळीच्या झाडाला कोण मारणार? देवेंद्रजी राज्याचे नेते आहेत. देवेंद्रजींच्या नेतृत्वावर अख्ख्या राज्यातल्या जनतेचा विश्वास आहे आणि त्याचसोबत आमचा तर आहेच आहे, आमच्या पक्षातल्या आमदारांचा आहे, पण विरोधी पक्षातल्या आमदारांचा विश्वास त्यांच्यावर आहे. या राज्याची प्रगती आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालीच होऊ शकते, हे आता जनतेला माहिती आहे आणि लोकप्रतिनिधींना पण ते समजतं. त्यामुळं आपण पाहतो की आता देशामध्ये, राज्यामध्ये काय घडलं की देवेंद्रजींचं नाव घ्यायचं, मोदीजींचं नाव घ्यायचं. पण आपण का कमी पडलो? लोक आपल्याला का सोडून जात आहेत? हा विचार ज्या दिवशी ते नेतृत्व करेल त्या दिवशी सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. त्या प्रश्नाचा विचार अगोदर केला पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. लोक आपल्याला का सोडत आहेत, जनता आपल्याला सोडून का गेली, याचा विचार केला तर सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. ऑपरेशन टायगर सुरू करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यांच्यामध्ये काही बैठक वगैरे झाली होती? नाही, या संदर्भातली मला माहिती नाही. मी खूप छोटा कार्यकर्ता आहे, त्यामुळे असल्या गोष्टीमध्ये मला कल्पना नाही. आणि त्यांच्या बैठका सातत्यानं होत असतात, कधी चर्चा होत असते हे मला माहिती नसतं. सोलापूर जिल्ह्यातल्या विधान परिषदेबाबत काय अपेक्षा आहेत? कारण की तुल्यबळ संख्या तुमच्याकडे होती, तसा तुम्ही अंदाज देखील बांधला होता. नाही, सोलापूर जिल्ह्याची निवडणूक ही एकतर्फी आहे. खूप मोठ्या फरकानं विधान परिषदेचे उमेदवार आमचे राजाभाऊ राऊत निवडून येतील, त्यामध्ये कुठली शंका असायचं कारण नाही. मात्र तो आकडा जो असेल तो तुमच्या अपेक्षाप्रमाणे असणार आहे? बिलकुल अपेक्षेप्रमाणे असेल. आता 2 दिवस थांबा आणि बघा. मग पत्रकार परिषदेत तुम्ही धैर्यशील मोहितेंबद्दल जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा स्मित हास्य केलं, आणि ते खरंच तुमच्याकडे वळणार आहेत का? कारण त्यांचं कालचं स्टेटस होतं, ते चर्चेत होतं आणि त्यावेळेस तुम्ही स्मित हास्य केलं. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा माणसाकडचे सगळे पर्याय संपतात, माणूस प्रचंड अडचणीत असतो, तेव्हा परमेश्वराची आठवण येते. आता त्यांना तशीच आठवण झालेली आहे शंभू महादेवाची. किमान शंभू महादेव तरी आपल्याला वाचवेल अशा पद्धतीच्या भावना त्यांच्या मनामध्ये आल्या असतील, म्हणून त्यांनी स्टेटस ठेवला असेल. शंभू महादेव म्हणून ते देवेंद्र फडणवीसांकडे पाहत आहेत का आता त्या रूपाने? तर ते त्यांना विचारा. उत्तम जानकरांना विधान परिषदेत तुमच्याकडे ते वळाले होते, मात्र इथून पुढे आता तुमच्यासोबतच ते पक्षप्रवेश करतील का? कारण की या अगोदर तुम्हाला साथ दिली. आमची कुठलीही चर्चा झालेली नाही. ते आता विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. बाकी कुठल्याही विषय आमची चर्चा झालेली नाही. सांगली सातारा जो आता विधान परिषद, त्याबाबत काय? धैर्यशील कदमांचा विजय निश्चित मानला जातो आणि तसं सांगितलं देखील जाते की विजय देखील त्यांचा पराभव देखील होऊ शकतो. काही जण म्हणतात विजय निश्चित आहे. नाही, धैर्यशील कदम आमदार होतील याच्यामध्ये कुठली शंका मनामध्ये ठेवू नका. आणि धैर्यशील कदम फक्त आमदार होणार नाहीत, तर खूप मोठ्या फरकानं ते निवडणूक जिंकतील. त्यामुळे कोणी काही म्हणा, निवडणूक भारतीय जनता पक्ष महायुती जिंकेल. ओके, आपण जर बघितलं तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आपल्यासोबत होते. धैर्यशील मोहिते पाटील असतील, हे मागील अनेक दिवसांपासून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या, मात्र त्या चर्चांना आता त्यांनी पूर्णविराम दिल्याचा पाहायला मिळतो. खरं तर त्यांच्याकडून असं कोणतेही जे गोष्ट आहे ती आमच्यापर्यंत पोहोचली नाही, किंवा उत्तम जानकर असतील हे देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार याबाबत कोणतीही अजून ठरलेलं नाही, किंवा त्याच्याबाबत चर्चा देखील झालेली नसल्याचं मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केलेलं पाहायला मिळते. निरंजन शेरकर, पॉलिटिकल महाराष्ट्र, पुणे.